तर इथे हे गेले शाळेमध्ये सकाळी 7 वाजता. मी आज 7 वाजता ब्लॉग सुरू केला आहे आणि हाय हॅलो नमस्ते, मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सॅटर्डे, त्यामुळे मी त्यांना डब्बा नसतो पण मी डब्बा नेणार होते, त्यामुळे मी आज कुकर लावण्याचं ठरवलं, वरण भात. त्यामुळे इथे मी कुकर लावून घेते. आणि त्यांची आज त्यांचा हाफ डे असतो, पण माझी फुल शाळा असते आणि 4th सॅटर्डेला तेवढी आम्हाला फुल सुट्टी असते. त्यामुळे आम्हाला 3 सॅटर्डेला जावं लागतं शाळेमध्ये. फुल डे असते आमची शाळा. आमची शाळा सुटलीनंतर मुलांना हाफ डे असतो, पण आम्हाला हाफ डे नसतो. शिक्षकांना वर्कशीट वगैरे काढायच्या असतात, त्यामुळे आम्ही ते वर्कशीट काढत बसलो सगळ्या मॅडम. सगळ्या सब्जेक्टच्या वर्कशीट काढावा लागतो, म्हणजे 1st to 4th वाल्यांना फक्त. A few moments later. तर मी 3 वाजता घरी आले आणि म्हणजे शाळेतलं काम करून आले आणि आता लगेच घरातलं काम करावं लागते, कारण बेडरूममध्ये खूप रमणा पडलेला होता. त्यामुळे ते कपडे वगैरे ते आवरून घेतले अगोदर. माझे कपडे पण धुतलेले बाहेरच पडलेले होते चेअरवर आणि त्यांचे पण कपडे होते, त्यामुळे मी आता ते व्यवस्थित घडी करून ठेवते. आणि ती लाल कलरची पिशवी तुम्हाला दिसत असेल तिकडे, मागच्या बी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसली असेल, ती त्यामध्ये आहे त्यांचे इस्त्री करून आणलेले बाहेरून कपडे आहेत. ते मला कपाटामध्ये म्हणजे ठेवायचे होते ते, आणि ते तसंच एक एक काढून त्यामधले घालत होते आठवडाभर. आणि आपलं असं जे काही असतं काम की संडेला करू म्हणून ठेवलेलं असतं काम, म्हणजे आठवडाभराचं ते. आणि संडेच्या दिवशी संडे कधी निघून जातो हे कळत पण नाही आपल्याला, म्हणजे कामातच निघून जातो. माझा तर जातो, आता तुमचा कसा जातो मला माहिती नाही, पण माझा तर संडे कामातच निघून जातो. आणि आता आठवडाभराचे कपडे वगैरे जे असतात, मावशी काय अजून, म्हणजे मावशीला मी कॉल केला 1-2दा, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतो. त्यामुळे मी आता म्हणजे रात्रीच भिजू घालून ठेवणारे कपडे आणि उठल्या उठल्या धुवून टाकते. इथं मी पॅन्टीच्या घड्या करताना मला सापडलेत त्यांचे पैसे त्या पॅन्टीमध्ये, आणि 20च रुपये होते, जास्त काही नव्हते. पण ती पॅन्ट मी धुवून वाळून घडी करताना ते मला पैसे सापडलेत. कारण मी पॅन्टी खरं म्हणजे असं चेक करत नाही की आहेत का नाही, पण आता मी इथून चेक करत जाईन, कारण म्हणजे असं सवय नाही मला की चेक करून टाकायची, कारण इतके दिवस तर मावशीच होत्या. मावशी असताना पण मी चेक करून टाकत नव्हते, वेळच नसतो चेक वगैरे करायला, त्यामुळे मी तसंच टाकले होते. आता ते मला पैसे सापडलेत आणि ते करते मी आता व्यवस्थित सगळं. त्यांचे कपडे अगोदर माझे ठेवून घेतले, आता मी त्यांचे व्यवस्थित ठेवते. तर असंच असतं, म्हणजे काही शनिवारीच करून घ्यायला पाहिजे रविवारचे कामं. त्यामुळे आता, आणि रविवारी कसे आपण म्हणजे मी आता देणार आहे, आता उद्याचा रविवार जो आहे ते मी स्वतःसाठीच वेळ देणार आहे, कारण खूप दिवस झालं पार्लरला वगैरे गेलेच नव्हते आणि केसांना मेहंदी पण लावायची होती. त्यामुळे मी आता उद्याचा रविवार जो आहे तो स्वतःसाठीच देणार आहे. आणि बाकीची जी म्हणजे आता डेली तर ते कामं तर होतच असतात. आता मी इथे ठेवते इस्त्री करून केलेले ते कपडे, म्हणजे त्यांनी तसंच ठेवलं. कमीत कमी 4-5 दिवस झाले असतील ते तसंच बॅग पडून होती तिथे. तर ठेवते मी आता ते कपडे. तर बेडरूममधलं आवरून मी नंतर गेले किचनमध्ये, कारण किचनमध्ये पडलेला होता वट्ट्यावर रमणा, कारण ते येतात 10:30 वाजताच. त्यामुळे ते चहा वगैरे करून पितात आल्यानंतर, त्यामुळे ते भांडे वगैरे पडलेले होते. आणि टोपल्यात म्हणजे काल रात्री धुतलेले घासलेले भांडे पण होते, ते पण पालते घालायचे होते. त्यामुळे मी, आणि काल आम्हाला जो डब्बा आला होता, म्हणजे परवा रात्री आला होता डब्बा जेवायला, ते कार्यक्रम होते म्हणले ना मी, तर मग तो डब्बा पण द्यायचा होता त्या, आणि घासून तयार होता तो डब्बा. आणि नंतर अगोदर ते भांडे घासून घेतले, जेवलेले दुपारचे, म्हणजे स्वयंपाक केलेले सकाळी. आणि नंतर विचार केला रविवारचं म्हणजे थोडं हलकं काम करावं, म्हणून जी पितळची भांडी होती ती चिंच आणि मिठाने घासून घेत होते. म्हणजे जे आपलं ते देवपूजेचं वगैरे सामान होतं ते खूप, आणि पितळेचे भांडे खूप खराब होत आहेत. ते बोरचं पाणी मी टाळते घेणं, पण कधी कधी नळाचं पाणी येतं. नळाचं पाणी कधी मला म्हणजे कधी 3 वाजता, म्हणजे मी शाळेत गेल्यानंतर कधी येतं, कधी 3-3:30 वाजता आलं तर मी घेते नळाचं भरून. पण नळाच्या पाण्याने तेवढं पितळेची भांडी खराब होत नाहीत, पण बोरच्या पाण्याने खूप खराब होत आहेत भांडे. त्यामुळे हिरवीगार झाली होती पितळेची भांडे, त्यामुळे म्हटलं घासून घ्यावं. रविवारी तर म्हणजे प्रत्येक रविवारी मी घासून घेते देवाचं तेवढं, पण ते घागर वगैरे आणि जे टीप आहे पाणी ठेवायची, मी कपडे म्हणजे डोकं धुवायला आणि कपडे थोडंसं भिजवायला थोडं म्हणजे नळाचं पाणी ठेवते, कारण
म्हणजे बोरच्या पाण्यामध्ये खूप जास्त क्षार असतात आणि त्यामुळे केस पण असं रफ होतात आणि त्यामुळे आणि आणि नळाच्या पाण्याने कपडे भिजवल्यानं पण कपडे स्वच्छ निघतात, मळ निघतो त्याच्यातलं सगळं भिजू घातल्यानंतर. म्हणून मी एक स्टीलची टीप आणि एक ती पितळेची टीप भरून ठेवते आणि पितळेची टीप जी भरून ठेवलेली आहे ती मी स्वयंपाकाला यूज करते आणि जी म्हणजे स्टीलची टीप आहे मोठी ती मी असं म्हणजे कपडे वगैरे असं धुवायला म्हणजे डोकं धुवायला यूज करते आणि एक घागर पण भरून ठेवते, जेणेकरून म्हणजे नाहीच मला कधी हे झालं तर ते डाळ पण लवकर शिजते नळाच्या पाण्याने आणि बोरच्या पाण्याने शिजत नाही लवकर. त्यामुळे मग डाळ वगैरे शिजवता येते म्हणून मी असं म्हणजे एक एक हे घागर आणि टीप भरून ठेवते. तर बघा ते टोपलं आता ते इतकं हिरवंगार झालेलं होतं ना ते. मग आता ती घागर तरी बघा आता कशी झाली आणि पटकन मी चिंच आणि पितांबरीनं बी घासत होते गेले, पण पितांबरीनं घासल्यानंतर काय व्हायले नंतर असे वगळं पडू लागले त्या म्हणजे सगळ्यावर. म्हणून मला म्हणजे आईनंच म्हणली वाटतं किंवा कोणीतरी म्हणलं की असंच खाली एक आमच्या आजी राहतात त्यांनी काहीतरी म्हणलं वाटतं मला की चिंच आणि मिठाने घासल्यानंतर स्वच्छ निघतात किंवा वगळं बी पडत नाही. आणि वरून एकदा आपण जे रेग्युलर आपलं यूज भांड्याचं साबण जे असतं त्यानं घासून घ्या, आधी त्यानं घासा नंतर त्यानं घासा म्हटल्यानंतर मी आता ते तसं करते. अगोदर आता घागर घासून घेते, नंतर टीप वगैरे घासायची होती आणि हे सगळं म्हणजे आवरून अजून स्वयंपाक करायचा होता रात्रीचा, त्यामुळे आता पटकन करते. आणि हे रविवारी म्हणजे उद्या तर करावंच लागणार होतं मला कसंही, त्यामुळे मग आता करून घ्यावं म्हटलं. ॲक्च्युली खरं तर 7 तास शाळा म्हणजे बाहेर काम करून येऊन आणि 12:30 वाजताच लेकरं जातात, पण नंतर लिखाण काम होतं आम्हाला, जो वर्कशीट वगैरे काढायच्या होत्या, त्यामुळे तिथे बसावंच लागलं ना 3 पर्यंत. मग 7 तास काम करून येऊन घरी खरं तर करावं वाटत नाही, पण आता काय करावं म्हणून म्हणजे कधी ना कधी ते आपल्यालाच करावं लागणार आहे म्हणून मी करून घेतलं ते. आणि ते एक छोटंसं माझ्याकडे ते तांब्याचं नाही आहे पण पितळचं आहे, पण खराब झालेलं होतं काळं म्हणून ते पण मी घासून घेतलं लगेच. आणि धुताना पण बोरच्या पाण्याने यूज केलं नाही मी. ते पाणी मी पितळेच्या टिपामध्ये भरून ठेवलेले होते त्याच पाण्याने धुवून घेतले, कारण बोरच्या पाण्याने धुलं ना अजून जास्त वगळण आणि फार लवकर ते हे म्हणजे लवकर ते काळं पडतं म्हणजे खराब होत आहेत भांडे त्यामुळे. आणि दर रविवारी मी देवं वगैरे सगळेच घासून घेते, त्यामुळे. आणि बोरच्या पाण्यात देवं पण फार खराब होतात, त्याला असं म्हणजे हिरवा कलर येतोय देवाला. आणि ते पितांबरीनं मी देवं घासून तर घेतेच दर रविवारी आणि भांडे पण घासून घेतेच, पण आता शनिवारीच घ्यावं म्हणलं आज येऊन. आणि वरून साबणानं पण लगेच घासून घेतले आणि धुवून घेतले. आणि आता पाणी नळाचं उद्या आलं ठीक आहे, कारण म्हणजे आमच्या मॅडम एक तिकडल्या कॉलनीमध्ये राहतात पलीकडे, त्या आज म्हणू लागले की आमच्याकडे आज पाणी आलं होतं, मी भरून स्कूलला आले पाणी, मग कदाचित उद्या आमच्याकडे येईल. मग अचानक आल्यावर आपले भांडे घासलेले जर नसतील तर मग घासून परत घ्यायला हे प्रॉब्लेम होते, त्यामुळे मग मी अगोदरच घासून ठेवलेलं बरं म्हणून घासले. आणि उद्या म्हणजे कदाचित येईलच पाणी असं वाटतंय. 4-5 दिवस म्हणजे खूप दिवस झालं, 8 दिवस झालं वाटतं पाणी, म्हणजे गेल्या रविवारी का शनिवारी तीच आलं होतं पाणी. तर चला आता मी हे घासून ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि उद्या आहे संडे स्पेशल काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटेल. चला आता मी स्वयंपाक करून घेते आणि उद्या भेटूया संडेच्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.